नमस्कार, मी कोमल. तर आज आपण बघणार आहोत गुजराती नाश्त्याची रेसिपी. तर ती रेसिपी म्हणजे मेथीचे थेपले. ते कसे बनवायचे, चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मेथीचे थेपले बनवण्यासाठी इथं मी मेथीची भाजी घेतलेली आहे. ती निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि नंतर बारीक अशी चिरून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकताय. तर थेपले बनवण्यासाठी इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर गव्हाच्या पिठामध्येच मी 3 चमचे बेसन पीठ टाकणार आहे. चिरून घेतलेली मेथीची भाजी टाकते मी. आता याच्यामध्ये सुके मसाले टाकणार आहे मी थोडेसे. तर हे बघा, मी हळद टाकते, थोडासा गरम मसाला, धनेपूड, तीळ टाकायचे आहेत थोडे. तर हे बघा, तीळ घेतलेले आहेत, ते तीळ सुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेते. सोपी रेसिपी आहे आणि गुजराती डिश आहे. तर नेहमी आपण म्हणजे पोहे, इडली, डोसा वगैरे असं काहीतरी नाश्त्याला बनवतो, पण अशा पद्धतीनं मेथीचे थेपले सुद्धा बनवायला काही हरकत नाही आणि झटपट तयार होतात आणि आपल्या घरगुती साहित्यापासूनच बनतात हे थेपले आणि खायला सुद्धा अगदी टेस्टी लागतात. तर मी इथं ओवा घेतलेला आहे थोडासा, तो हाताने असा चोळून मी याच्यामध्ये टाकणार आहे, म्हणजे त्याचा फ्लेवर सुद्धा छान येईल थेपल्यामध्ये. तर इथं मी एक वाटण तयार केलेलं आहे. 5-6 हिरवी मिरची घेतलेली आहे, लसूण, आलं आणि थोडेसे जिरे टाकून मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. तर ते सुद्धा आता मी याच्यामध्ये टाकून घेते. तिखट तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. पण मी मिरची 5-6 टाकलेली आहे, कारण की आमचं पिलू पण खातो, त्यासाठी मग खूप जास्त तिखट नको म्हणून मी थोडीशीच मिरची टाकलेली आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. तर 1 चमचा मी तेल टाकतीये. तेलाऐवजी तुम्ही तूप जरी वितळून टाकलं तरी सुद्धा चालेल, पण मी तेल टाकलेलं आहे. आता हे सगळं हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मेथीचे थेपले आहेत त्यामुळं मेथी भरपूर टाकायची. पौष्टिक सुद्धा आहे, कमी तेलापासून बनतं आणि सहसा लहान मुलं मेथीची भाजी वगैरे खायला जात नाहीत, तर अशा पद्धतीने जर थेपले बनवले तर ते दही सोबत आणि लोणच्या सोबत जर खायला दिले तर मुलं सुद्धा आवडीनं खातात. किंवा आपण प्रवासाला वगैरे कधी जर जाणार असेल तर समजा 2-3 दिवसासाठी निघालेलो आहे, तर अशा पद्धतीनं जर हे थेपले बनवून नेले प्रवासामध्ये आणि सोबत लोणचं असेल तर अप्रतिमच. तर घेऊन जाऊ शकतो आपण प्रवासाला वगैरे. तर सुरुवातीला असंच हे सगळे मसाले वगैरे मेथीच्या भाजीमध्ये आणि पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला अंदाज येतो मळताना की आपल्याला किती पाणी वगैरे घ्यायचं आहे ते. तर हे बघा, तर मी काय केलेलं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. अगदी त्याचा घट्टसर गोळा करायचा आहे, जशा पद्धतीनं आपण चपातीला वगैरे करतो. म्हणजे चपातीला आपण थोडंसं मऊसर नाही का गोळा तयार करतो पिठाचा, पीठ मळून,
तर ह्याला खूप जास्त मऊ नाही किंवा खूप जास्त घट्ट सुद्धा करायचं नाही आपल्याला थेपले बनवताना, हे पीठ जे आहे ते. तर हे बघा, मी थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घेते. तर हे बघा, अशा पद्धतीनं हे पीठ मी थेपले बनवण्यासाठी मळून घेतलेलं आहे. तर आता थोडंसं तेल घेणार आहे मी आणि तेल लावायचं आणि परत एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं, म्हणजे हे पीठ हाताला वगैरे चिकटत नाही. तर हे बघा, अशा पद्धतीने मी परत एकदा हे पीठ मळून घेते व्यवस्थित. व्यवस्थित मळून घ्यायचं आणि हे पीठ आता मी 10 मिनिटासाठी भिजत ठेवणार आहे, म्हणजे पीठ पण व्यवस्थित भिजलं जाईल आणि थेपले सुद्धा छान बनतील. तर याच्यावरती एक ताट ठेवते मी आणि फक्त 10 मिनिटासाठी मी हे पीठ भिजवून घेणार आहे. तर 10 मिनिटे मी पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि हे बघा, असे छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत मी थेपले बनवण्यासाठी. आणि इथं मी तवा सुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे, तुम्ही बघू शकताय. तर आता काय करायचं आहे, एक गोळा घेते मी आणि थोडंसं गव्हाच्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आणि ते लाटून घ्यायचं आहे आपल्याला. पीठ जर चिकटत असेल लाटताना तर थोडंसं सुकं पीठ टाकायचं गव्हाचं आणि मग थेपले परत लाटून घ्यायचे. जितके पातळ लाटता येतील तितके पातळ हे थेपले लाटून घ्यायचे. तर हे बघा, मी थोडंसं सुकं पीठ टाकते पळपूडवरती आणि मग हे थेपले लाटून घेते. तर हे बघा, अशा पद्धतीने हा थेपला मी लाटून घेतलेला आहे. तर आता आपण याला भाजून घेऊया. तर तवा गरम झालेला आहे, थोडंसं उलटण्याने तेल लावून घेते मी तव्याला सुरुवातीला. आणि हा लाटून घेतलेला थेपला मी तव्यावरती टाकते. हा थेपला भाजतोय तोपर्यंत मी दुसरा सुद्धा थेपला लाटून घेते. थोडंसं या बाजूने वरून तेल लावून घेते आणि मग पलटी करून घ्यायचा हा थेपला. हे बघा, नंतर वरून तेल, तूप लावलं तरी चालतं किंवा जर समजा तुम्हाला बटर वगैरे जरी आवडत असेल तरी या थेपल्यांना जरी लावलं तरी सुद्धा छान लागतात हे खायला. पण मी तेलच लावतीये. व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत हे थेपले. थेपला भाजीपर्यंत मी दुसरा सुद्धा लाटून घेते. थोडं थोडं तेल लावून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे थेपला जो आहे तो. तर रंग किती छान दिसतोय तुम्ही बघू शकताय. अगदी मऊ लुसलुशीत तयार होतात हे मेथीचे थेपले. आणि प्रवासाला वगैरे जाताना जरी घेऊन गेलं तरी सुद्धा चालतात आणि 2-3 दिवस काही होत नाही या थेपल्यांना. तर हे बघा, छान असा भाजून घेतलेला आहे मी हा थेपला. एका ताटामध्ये काढून घेते. तर दुसरा थेपला सुद्धा मी
भाजायला टाकलेला आहे. अशाच पद्धतीनं सगळे थेपले मी बनवून घेणार आहे. तर तयार आहे आजची आपली गुजराती डिश मेथीचे थेपले. तर हे थेपले दहीसोबत किंवा लोणच्यासोबत सुद्धा खायला खूप छान लागतात. तर प्रवासाला वगैरे जर समजा आपल्याला 2-3 दिवसासाठी कुठेतरी बाहेर जायचं असेल तर हे थेपले जर बनवून घेऊन गेलो तर 2-3 दिवस हे थेपले राहतात, खराब वगैरे होत नाहीत. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं मेथीचे थेपले एकदा नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा.